नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील। आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ठीक आहे, त्याचा जो इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे तो पाहणार आहोत। ठीक आहे, त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। याच्यामध्ये 100 प्रश्न असतात। 100 पैकी 1 ते 50 प्रश्न हे मराठीवर असतात आणि 51 ते 100 हे इंग्लिश या विषयावर असतात आणि हे ऑब्जेक्टिव्ह असतात। लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे। तर आपल्याला काय प्रश्न क्रमांक 53 पाहूया नेमकं काय सांगितलं आहे की चूज ॲप्रोप्रिएट अँटोनियम, किंवा आपण याला म्हणतो की विरुद्धार्थी शब्द। साधा अर्थ याचा आहे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। तर काय कोणता शब्द दिला आहे बघा, त्यांनी शब्द दिलेला आहे ॲबोमिनेबल। काय शब्द दिलेला आहे? ॲबोमिनेबल। तर याचा आपण अर्थ शोधूया। नेमका काय समानार्थी शब्द कोणता आहे? ॲबोमिनेबल म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणू शकतो की किळसवाना। किळसवाना, ठीक आहे, हा त्याचा अर्थ आहे। अजून त्याचे इंग्लिशमध्ये अर्थ मी सांगतो तुम्हाला। ऑफुल, ऑफुल असतो, किंवा अनप्लीझंट हा एक शब्द आहे, अनप्लीझंट। त्यानंतर दुसरा आहे की ड्रेडफुल, ड्रेडफुल। त्यानंतर बघा नॅस्टी हा एक शब्द आहे, नॅस्टी, नॅस्टी। हे झाले काय झाले त्याचे समानार्थी शब्द। हा पण आहे नॉस इटिंग किंवा ऑबनॉक्सियस, ठीक आहे। ॲपॅलिंग हे पण समानार्थी शब्द आहे। तर विरुद्धार्थी म्हणजे काय? प्लीजिंग। किळसवाना आनंददायक न वाटणारा, त्याच्या विरुद्धात काय असेल? प्लीजिंग म्हणजे आनंददायक, आल्हाददायक ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, आनंददायक। त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ॲबोमिनेबलचा प्लीजिंग, ठीक आहे। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर पुढं बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथं पाहिला की प्रश्न क्रमांक 54 की एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिकामी जागा आहे, ठीक आहे। इट वुड बी कॉर्टसेस टू इग्नोर हर। तर याचा अर्थ आधी समजून घेऊया। मिनिंगफुल शब्द आपल्याला शोधायचा आहे, मिनिंगफुल। तर हा जो आहे कॉर्टसेस, तर याच्यामध्ये प्रेफिक्स, याच्या अगोदर काय लागेल? प्रेफिक्स म्हणजे हा शब्द जर असेल ना तर त्याच्या अगोदर काय लागेल ते आपल्याला शोधायचं आहे। मिस, डिस, अन की डे। ॲक्च्युली हा MPSCने प्रश्न रद्द केलेला आहे, तरी पण याचं मी तुम्हाला अचूक उत्तर सांगतो, तो आहे अन। कसं काय? इट वुड बी अनकॉर्टसेस टू इग्नोर हर, म्हणजे महिलांच्याकडं दुर्लक्ष करणे किंवा तिच्याकडे दुर्लक्षपणे हे कशाचं लक्षण ठरेल? कृतघ्नपणाचं लक्षण ठरेल। तर या शब्दाचा अर्थ काय? कृतज्ञ, कृतज्ञ। आणि त्याला जर आपण अपोजिट घेतला तर काय होईल? तो कृतघ्न। मग आपल्याला काय घ्यायचं आहे? याच्या विरुद्धार्थी म्हणजे अन लागलं तर काय होतं? अन म्हणजे अपोजिट, याच्या अपोजिट। अनकॉर्टसस म्हणजे याच्या अपोजिट काय असतो बघा, तो अनकॉर्टिओस असा अर्थ, कृतघ्न, ठीक आहे। त्यामुळे त्याचं जवळपास जो उत्तर हे अन असायला पाहिजेत, ठीक आहे। बाकीच्या शब्दांचा अर्थ मिस, डिस किंवा डी जरी लावलं, डी कॉर्टसस किंवा डिस कॉर्टसस, तर हे जवळपास सारखेच शब्द आहेत, पण जास्त जवळपास अन हा शब्द आपण लिहू शकतो। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55 कडे या। तर अल्दो नो गोल्स वेअर स्कोर इट वॉज ॲन एक्साइटिंग गेम, ठीक आहे। अंडरलाईन दिलेलं आहे, अंडरलाईन पार्ट आहे। तर काय शोधायचं आहे आपल्याला? क्लॉज शोधायचं आहे। आता क्लॉजमध्ये एका वाक्यामध्ये 2 भाग असतात, लक्षात घ्या। पहिला भाग हा आहे, आणि हा इटपासून दुसरा भाग आहे। हा जो असतो तो इंडिपेंडंट असतो पहिला, आणि हा दुसरा असतो डिपेंडंट, ठीक आहे। तर या ह्याच्यामध्ये आपल्याला क्लॉज शोधायचा असेल तर एक लक्षात घ्या की अल्दो हा शब्द लक्षात ठेवा। अल्दो किंवा इफ किंवा देन, किंवा इतर शब्द म्हणजे व्हाईल, व्हाईल, इवन इफ, वेदर, हे जर क्लॉज असतील तर हे काय असतात? याला कंजक्शन टाईप म्हणतो आपण। हे जर क्लॉज लागले असतील तर तो क्लॉज कोणता आहे? तर तो क्लॉज आहे ॲडवर्ब क्लॉज। तो क्लॉज कोणता आहे? ॲडवर्ब क्लॉज। अजून पण लक्षात घ्या, स्कोर हा शब्द तुम्ही लक्षात घ्या। स्कोर काय आहे? एक क्रियापद आहे, व्हर्ब आहे। ते व्हर्बबद्दल आपल्याला काहीशी माहिती सांगतं, ठीक आहे। त्यामुळे तो कोणता क्लॉज आहे? ॲडवर्ब क्लॉज आहे, ठीक आहे। हे जर शब्द असे येत असतील तर लगेच लक्षात ठेवायचं तो ॲडवर्ब क्लॉज आहे, ठीक आहे। नामाबद्दल क्लॉज नाही आहे किंवा विशेषणाबद्दल पण तो क्लॉज नाही आहे, ठीक आहे। असं फिल इन द ब्लँक्स 56। तर हा शब्द बघा, या शब्दाचा अर्थ आणि या 2 गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत। लक्षात घ्या, मिसोजिनिस्ट, मिसोजिनिस्ट म्हणजे स्त्रियांचा
द्वेष करणारा, कोण? द्वेष करणारा असा कोणतरी एक व्यक्ती असेल. तर या ठिकाणी मी ही पण लिहू शकतो इंग्लिशमध्ये, ही पुरुष, हां ही. तर लक्षात घ्या, आपल्याला जर असं लिहायचं आहे वाक्य ही, हां ही हेट्स, आपण असंच लिहिणार ना, HATES, बरोबर आहे. ही हेट्स मदर इन लॉज, ऑल सर्व, मदर्स इन लॉ असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा व्यक्ती सर्व स्त्रियांच्या आईंचा किंवा आपल्या सासूंचा काय करतो? द्वेष करतो. त्यामुळे हेट येईल का? नाही. तृतीय पुरुषी एकवचन नाही, हेट येणार नाही. हेट्स तर बरोबर आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. मदर्स म्हणजे सर्व, ऑल, त्यामुळे मदर्स इन लॉ हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे, आपल्याला याच्यातलं ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य शोधायचं आहे 3 शब्दामध्ये. द टेबल्स लेग इज ब्रोकन, तर ते असं असायला पाहिजेत, द लेग ऑफ टेबल इज ब्रोकन. हे असं असायला पाहिजे होतं. ॲक्च्युली त्या टेबल्सचाच तो पाय तुटलेला आहे, मोडलेला आहे, पण हे असं असायला वाक्य पाहिजे होतं. त्यामुळे हे ग्रॅमॅटिकली खरं नाही आहे, बरोबर नाही आहे. दे हॅड अ 2 hour टॉक, म्हणजे हे बरोबर आहे. ॲक्च्युली कसं आहे बघा हा भाग, म्हणजे अ 2 hour टॉक, म्हणजे दे हॅड इथपर्यंत बरोबर आहे. अ 2 hour टॉक म्हणजे 2 तासाचं ते संभाषण होतं. म्हणजे हे कंपाऊंड एक प्रकारे ॲडजेक्टिव्ह आहे. तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा, ही वॉज ॲबसेंट फॉर लास्ट 2 days. तर ह्याच्यामध्ये चूक काय झाली? ह्याच्यामध्ये चूक अशी झाली की ही वॉज ॲबसेंट फॉर, इथं द पाहिजे, द कुठं? फॉर नंतर काय असायला पाहिजेत? द असायला पाहिजे. ही वॉज ॲबसेंट फॉर दी लास्ट 2 days, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी कुठे आहे? फक्त बी, तर हा ऑप्शन. ठीक आहे, हे उत्तर अचूक असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय दिले बघा, हे एक साधं वाक्य आहे, सिम्पल सेंटेन्स. ते आपल्याला कसं बनवायचं आहे? कॉम्प्लेक्स बनवायचं आहे. तर काय असेल? रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास, म्हणजे आपण बघतो ना कधी कधी की हे असं फिरत राहतं बघा, ते एक वस्तू अशी फिरत राहते, त्याच्यातून काही कार्य घडतं का? असं विशेष नाही घडत. ठीक आहे, तर अशा व्यक्ती की ज्या फक्त बोलतात, त्यांच्याकडून काही आउटकम नाही घडत, असं. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास म्हणजे स्टोन, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं असेल बघा. अ स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मास, काही प्रमाणात बरोबर आहे. स्टोन दॅट गॅदर्स नो मास रोल्स, काहीच अर्थ लागत नाही आपल्याला. स्टोन दॅट रोल्स हवेवर गॅदर्स नो मास, नाही, कॉम्प्लेक्स होत नाही. कॉम्प्लेक्स कसं होईल? अ स्टोन विच रोल्स गॅदर्स नो मास, नाही. आपल्याला हे संयुक्त वाक्य जर बनवायचं असेल, कॉम्प्लेक्स बनवायचं असेल, तर अ स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मास, जो स्टोन किंवा जो दगड फक्त फिरतो, तो काही त्याच्याकडून काही कार्य आउटकम घडत नाही. हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे दॅट रोल्स, आणि हे कॉमा पण इथं लक्षात घ्या, दॅट रोल्स गॅदर्स नो मास. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड ह्या एक्सप्लेनेशनचा, म्हणजे विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर ऑफ यू, म्हणजे मदत करण्याची वृत्ती असणारा, मदत करण्याची इच्छा बाळगणारा व्यक्ती. तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे हे. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. आता हे या शब्दाचा काय अर्थ लागत नाही, या शब्दाचा काही अर्थ सापडत नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तर मी ह्याचा अर्थ सांगतो तुला. कॉम्प्लॅसेंट हा जो अर्थ आहे इथं, ह्याचा अर्थ होतो की आत्मप्रौढी नाही का, आत्मप्रौढीमध्ये जगणारा व्यक्ती म्हणजे कॉम्प्लॅसेंट. आणि हा शब्द काय, तर त्याचा अर्थ मदत करण्याची इच्छा असणारा व्यक्ती, म्हणजे हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. आणि मी तुम्हाला याचा अर्थ सांगितला. ठीक आहे, तर 60 म्हणजे द रॅली गाळलेली जागा आहे बघा, पीसफुली, म्हणजे रॅली पार पडली, कशी? शांततेत पार पडली. तर जे आपल्याला करेक्ट त्याच्यामधलं उत्तर भराय असेल ते पास ऑफ आहे. ठीक आहे, द रॅली पास ऑफ
आता पास ऑन का नाही आहे? जेव्हा तुम्ही ही वस्तू आहे हां, ही वस्तू तुम्ही याला दिला म्हणजे इकडून इकडे दिला, ती काय होती? पास ऑन करतो आपण त्याला, नाही का? हस्तांतरित करणे असं आहे, त्यामुळे हा ऑप्शन नाही. पास अवे म्हणजे मरण पावणे, निघून जाणे, असं या अर्थानं. पास ओव्हर पण होऊ शकत नाही. तर पास ऑफ हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. द रॅली पास ऑफ पीसफुली. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण अनेक व्हिडिओ पाहणार आहोत. तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.